विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला रे थांब जरा आषाढ घना बाभ बोरकर लिखित या कवितेचा अर्थ सांगितलेला. आजच्या भागामध्ये आपण रसग्रहण म्हणजे काय ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुमच्या पुढे एक छोटीशी नोट तुम्हाला दाखविणार आहे आणि या नोट्सवरनं तुमच्या लक्षात येईल की रसग्रहण म्हणजे नेमकं काय. तर रसग्रहण काव्य वाचनातून आपल्याला झालेला आनंद दुसऱ्याला समजावून सांगणे म्हणजेच त्या साहित्य कृतीचे रसग्रहण होय. आता या रसग्रहणामध्ये नेमकं काय करायचं असते, तर आपण जी कोणती साहित्य कृती वाचलेली आहे, मग ती एखादी कविता स्वरूपात असो किंवा गद्य स्वरूपात असो, त्या साहित्य कृतीतील गुणांचं आपल्याला आकलन करायचं असते. कवितेतील सौंदर्य दर्शन म्हणजेच रसग्रहण असंही म्हटलं जातं. रसग्रहणामध्ये तुम्ही इथे बघू शकता की कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो. रसग्रहणामध्ये अंतर्भूत करावयाच्या बाबीमध्ये कवितेचं शीर्षक, त्यानंतर कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहेत त्या कवितेच्या, कवितेचं नेमकं स्वरूप कशा प्रकारचं आहे, कुठल्या प्रकारातील ती कविता आहे, यानंतर काव्यपंक्तींचा आपल्याला अर्थ द्यायचा असतो, जो अर्थ आपल्याला वरकरणी लक्षात येतो किंवा गर्भित अर्थसुद्धा आपण त्याला म्हणूया. यानंतर कवितेच्या वैशिष्ट्यपूर्णतेकडे आपल्याला वळायचं असते. म्हणजे कवितेचं वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्यामध्ये आपण सांगू शकतो की कवितेमधील गेयता किंवा यमकपूर्ण रचना, सोबतच त्यामध्ये असलेली रूपक रचना किंवा प्रतिकात्मक भाषा, त्यामध्ये वापरलेली प्रतीके, सोबतच विशेष काही शब्दप्रयोग असतील ती सुद्धा, यानंतर काही अलंकारांचा उपयोग केला आहे का, अलंकारांची कुठली उदाहरणं आपल्याला आढळतात, सोबतच कवितेची भाषा कशी आहे, शब्दप्रयोग कसा केलेला आहे, आणि कवी किंवा कवितेची यशस्वीता कशा प्रकारची आहे, आणि आपलं मत या ठिकाणी शेवटी तुम्हाला द्यायचं असते. याला म्हणतो आपण रसग्रहण. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक प्रश्न आलेला आहे. मला काही विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की सर, याचं रसग्रहण कसं करायचं त्याविषयी तुम्ही सांगा. तर मी तुम्हाला या ओळी इथल्या कवितेतल्या दाखवित आहे, पुस्तकामध्ये ज्या तुम्हाला दिल्या आहेत. रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा, कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली ओवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना, रोमांचित ही गंध केतकी, फुटे फली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या तऱ्हेने तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, तर इथं आपल्याला एक एक माहिती द्यायची आहे की प्रस्तुतच्या कवितेच्या ओळी या बाभ बोरकर लिखित त्यांचा काव्यसंग्रह चैत्र पुनव यातून रे थांब जरा आषाढ घना या कवितेतील आहेत. या कवितेचं शीर्षक रे थांब जरा आषाढ घना हेच मुळामध्ये आपल्याला कवितेविषयी सांगतं की कवी इथं आषाढ ऋतूमध्ये, आषाढामध्ये जी आभाळामध्ये ढग जी जमतात, त्या आभाळामध्ये काळ्या रंगाच्या ढगांना ते एक विनंती करीत आहेत की हे ढगांनो, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. कशासाठी, तर मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तुम्ही जो इथे पाऊस बरसविलेला आहे, त्या पावसानंतर ही जी उन्मादित झालेली सृष्टी आहे, जी नाहून निघालेली सृष्टी आहे, त्या सृष्टीचं सौंदर्य मला एकदा नीटसं बघायचं आहे, आणि म्हणून हे आषाढ घनांनो तुम्ही थांबा, अशी इथे कवीनं विनंती केली आहे. हे शीर्षकातून आपल्याला लक्षात येतं. कवी बाभ बोरकर हे अत्यंत श्रेष्ठ कवी समजले जातात. त्यांचा पिंड हा एक कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार म्हणूनही आहे. त्यांना भारत सरकारकडनं पद्मश्री सोबतच साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरवान्वित केलेलं आहे. आणि
त्यांचा मुळातला त्यांच्या कविता ज्या आहेत त्या आपल्याला निसर्ग कविता स्वरूपातील प्रकारामध्ये बघायला मिळतात. एवढं आपण कवीच्या विषयी देऊ शकू. आता कवितेचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे, तर कवितेचं स्वरूप हे पूर्णतः निसर्ग कवितेने युक्त आहे. म्हणजे कवीनं जे निसर्ग सौंदर्य अनुभवलेलं आहे आषाढ महिन्यामध्ये किंवा आषाढ रूपी या काळामध्ये, जे काही सौंदर्य निसर्गानं सगळीकडे जे फुलविलेलं आहे ती पाहण्याची संधी आपल्याला या ढगांनी या घनांनी द्यावी अशी इथं ते विनंती करतायत. त्यामुळे कवितेमध्ये एक तऱ्हेचं आपण असं म्हणूया की एक वर्णन स्वरूप आलेलं आहे. निसर्गाचं हुबेहूब चित्रण आपल्या पुढे कवीनं सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासोबतच कवीनं या ठिकाणी एक निसर्ग रूपी कविता जी आहे त्या कवितेला आपल्या पुढे मांडत असताना छानशा अशा अलंकारांचा सुद्धा उपयोग केलेला आहे. म्हणून ही जी आपल्या पुढे एक दृश्य स्वरूपामध्ये शब्दांनी साकारलेलं सौंदर्य आहे, यामध्ये आपण सुद्धा रममान होऊन जातो. आणि त्यामुळे कविता ही निसर्ग कविता स्वरूपाची आहे. सोबतच कविता ही अतिशय साधी, गेयतापूर्ण, की जे बाबा बोरकरांचं पुन्हा एक वैशिष्ट्य आहे. आणि अशा या कवितेमध्ये त्यांनी निसर्गाचं शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. जसा एखादा चित्रकार हा आपला कुंचला एखाद्या स्केच जसा तो काढतो आणि एक चित्र छानसं तयार करतो, त्याच तऱ्हेनं कवी बाबा बोरकरांनी या कवितेमध्ये असंच एक काहीसं शब्दचित्र निसर्गाचं आपल्या पुढे रेखाटलेलं आहे. पुढला मुद्दा जो येतोय तो म्हणजे की कवितेचा अर्थ. आता इथे ज्या ओळी आलेल्या आहेत त्या बघूया. कवी इथं म्हणतायत, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरुनी तुझी करुणा. कवी इथं म्हणतायत की हे आषाढ घनांनो तुम्ही थांबा. या घनांनी आपलं जे पाऊस जे बरसविलेलं आहे त्या पावसामुळं अवघी सृष्टी आता न्हाऊन निघालेली आहे. आणि ही सृष्टी जी न्हाऊन निघालेली आहे त्या सृष्टीचं सौंदर्य मला अगदी नजर भरून पूर्णपणे तृप्त होईपर्यंत मला बघू द्या, ही त्यांनी केलेली विनंती. ते पुढे म्हणतात, कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली ओवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुना. कविते म्हणतायत की सगळी कोमल पाचूंची शेते आहेत. ही जी शेते आहेत या शेतांच्या अवतीभोवती आता पाणी साचलेलं, आणि ही हिरवीगार झालेली शेते जी आहेत ना ती कवीला दुसरी तिसरी काही नसून आता ती पाचू रूपी शेतं वाटत आहेत. म्हणजे पाचू जसे असतात, रत्न जसं असतं त्या तऱ्हेने ती शेते वाटतायत आणि अतिशय कोमल सुद्धा. सोबतच इथली माती जी आहे ती प्रवाळ म्हणजे लाल तांबडी स्वरूपाची माती आहे. आणि ही माती, या मातीमध्ये काय चालतायत तर बैलांनी इथे औत चालत आहेत. म्हणजे ते पाणी ओढण्यासाठी जे साधन असतं ना बैलांच्या साहाय्याने, त्याला औत म्हटलं जातं. तर या ठिकाणी हे औते आहेत तिथं आणि ती बैलांच्या द्वारे ती ओढली जात आहेत. ती औते सुद्धा आता इथं आहेत, ती सुद्धा थबकलेली. आणखी इथं इंद्रनीळ वेळूंची बेटे, म्हणजे इथे जी वेळू म्हणजे ज्याला आपण बास म्हणतो, बांबू म्हणतो, तर या बांबूंची उंच उंच अशी त्यांची रांजी आहे, त्याला बासांची रांजी म्हटलं जातं. तर ही वेळूंची रांजी जी आहे, वेळूंचा एक समूह आहे तो, आणि तो समूह जो आहे त्याच्या अवतीभोवती आता पाणी साचलेलं. आणि ती आता इंद्रनीळ वेळूंची बेटे म्हणजे इंद्रनीळ. आता हे इंद्रनीळ म्हणजे काय तर ते एक निळ्या रंगाचं रत्न असतं. त्या इंद्र त्याला असं इंद्रनीळ असं म्हटलं जातं. तर हे निळं रत्न त्याची जणू बेटांच्या प्रमाणे ही आता बासांची ही लगडलेली जी झाडं जी आहेत उंच आकाशाकडे वाढलेली ती दिसत आहेत. या तुझ्याच पदविन्यास खुना, परमेश्वरा या तुझ्याच पाऊल खुना नव्हेत का, असं काहीसा अनुभूती इथे कवीला झालेली आहे. ते म्हणतात पुढं, रोमांचित ही गंधकेत की फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. कविता म्हणतात की इथं जी विविध झाडं जी आहेत, म्हणजे इथं पहिलं त्याने उदाहरण दिलेलं आहे, इथं एक स्वभावोक्ती अलंकार साधलेला. स्वभावोक्ती आपण ज्याला चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणूया. तर इथे चेतन गुणोक्ती अलंकाराचं सुरेख उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. तर इथं काय झालंय तर
गंध केतकी म्हणजे केवड्याची जी पानं जी आहेत ना त्या पानांच्या वरती हलकं हलकं असं दवबिंदूंच्या प्रमाणे पावसाच्या धारा पडलेल्या आणि त्या पावसाच्या धारांच्या मुळे आता ही केतकी म्हणजे केवड्याची पानं जी आहेत ती जणू रोमांचित झालेली आहेत. सोबतच सोनचंपकी म्हणजे सोनचाफा जो आहे ना तो सोनचाफा सुद्धा जणू तो आता ती फुललेली आहेत, ती त्याला फुलं आलेली आणि त्या फुलांच्या वरती अशी दवबिंदूंच्या प्रमाणे ती पावसाची आता धारा ज्या आहेत किंवा त्या ठिकाणी त्याची बिंदू जे आहेत ती आपल्याला दिसू शकतायत. लाजूने या जाईच्या लेकी, ही जाईची जी फुलं आहेत ना अगदी फुलं म्हणजे छोट्या छोट्या कळ्या, लेकी म्हटलंय त्यानं, जाईच्या लेकी म्हणजे छोट्या छोट्या कळ्या, जाईच्या झाडाच्या या कळ्या ज्या आहेत ना त्या लाजून अगदी त्या कावऱ्या बावऱ्या झालेल्या आहेत. जशी नवकन्या असते त्या नवकन्येप्रमाणे त्या जणू कावऱ्या बावऱ्या झाल्या आहेत आणि त्या काय करतायत, त्या त्या तुला चोरून पुन्हा पुन्हा बघतायत. म्हणजे पुन्हा तर आमच्यावरती हा पाणी शिंपडणार नाही ना. हा घन, हा जणू इंद्रघन जो आहे तो म्हणजे इथं जणू कृष्ण सखा, तर तो तर आपल्यावरती पुन्हा पाणी इथं आपल्यावरती तुषार उडवणार नाही ना. अशा काहीशा त्या रोमांचित झालेल्या तरुण युवतीप्रमाणे आणि म्हणून त्या चोरून या आषाढ घनाकडे बघतायत. हा या कवितेचा आपण अर्थ देऊ शकू या प्रकारे. आता पुढला भाग येतो की कवितेमधील गेयता. या ठिकाणी छानशी आपल्याला गेयता बघायला मिळते. ती म्हणजे अगदी सुरुवातीच्या 2 ओळीमध्ये बघा, आषाढ घना तुझी करुणा, शेते अवते केतकी चंपकी या तऱ्हेच्या. तर अशी ही आपल्याला यमकपूर्ण रचना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे यमक अलंकाराचं छानसं उदाहरण आपल्याला इथे कवितेमध्ये बघायला मिळतं आहे. सोबतच ही गेयता किंवा यमकपूर्ण रचना जी आहे ती उगीच नव्हे, यामुळं एक छानसं रूप कवितेला आलेलं आहे. या गेयतेमुळे कविता ही साधी सोपी आणि लयबद्ध चालीरीतीने म्हणायला तीच योग्य झालेली आहे. आता लयबद्धतेमुळे किंवा तालबद्धतेमुळे काय होते की ती कविता आपल्याला मनामध्ये ठासते, ती मनामध्ये लक्षात राहते, ती आपल्याला आवडू लागते आणि म्हणून ही कविता यमकपूर्ण रचना ही आपल्याला अगदी दीर्घ काळासाठी लक्षात राहणारी बनते. सोबत प्रतिकात्मक काही इथं काही उपयोग इथे केलेला आहे. तो म्हणजे आषाढ घना, आषाढ घनाचं इथं प्रतीक वापरलेलं आहे. त्यानंतर करुणा हा एक शब्द इथं जो वापरलेला तर तो एक विशेषण आहे तो, परंतु करुणा आता या पावसाची करुणा, कारण की शेतकरी जो आहे तो किंबहुना तो आभाळाकडे तो आपली डोळी लावून असतो आणि त्याला असं वाटतं की केव्हा तो पाऊस पडेल, परंतु तो पाऊस जेव्हा पडतो तेव्हा त्या पावसानं त्याची स्वप्न पूर्णत्वास जातातच, परंतु सृष्टी सौंदर्य सुद्धा आणखीनच निखरून येतं आणि असं काहीसं सौंदर्य इथून निघून आलेलं आहे. तर यामधले काही शब्द मी सांगतोय तुम्हाला, ती प्रतीक रूपाने इथे योजलेली आहेत. जशी पाचूंची शेते, प्रवाळ माती, वेळूंची बेटे, त्यानंतर पुन्हा जाईच्या लेकी, सोनचंपकी, अशा काहीशी इथे शब्दप्रयोग जे आहेत ती विशेष आपलं लक्ष आकर्षित करतात. आणि याला आपण म्हणूया की कवितेमध्ये आपल्याला हा विशेष शब्दप्रयोग यासाठी सुद्धा की यामध्ये आपल्याला संस्कृत आणि सोबतच गावरान, ग्रामीण अशा शब्दांचा प्रयोग आपल्याला इथं केलेला दिसून येतो. म्हणजे अवते वगैरे जे आहेत किंवा पुन्हा इथं आता संस्कृत शब्द सांगायचं झालं तर इथे पदविन्यास, त्यानंतर पुन्हा इंद्रनीळ, त्यानंतर पुन्हा पाचू, प्रवाळ यासारखी ही जी शब्द जी आहेत ती संस्कृत सोबतच आपल्याला एक ग्रामीण म्हणजेच एक आपल्याला कवीच्या एक पांडित्याचं ते दर्शन घडवितं. कवितेचे एक अनुभव जो आहे, कवी जो आहे तो किती अनुभवी आहे किंवा त्यांचं श्रेष्ठपणा किती आहे तो किंबहुना आपल्याला इथं जाणवू लागतो. यामध्ये कवीचं निसर्गाचं त्यांनी केलेलं सूक्ष्म निरीक्षण हे सुद्धा आपल्याला या शब्दांतून जाणवतं आणि ते केवळ एक शब्दांतून साकारलेलं शब्दचित्र नव्हे तर ते एक जीवन दर्शन आहे. इथं आपल्यापुढे निसर्गचित्र उभं राहतं.
या निसर्गाच्या रूपानं आपल्याला दुसऱ्या कडव्यांच्या मध्ये जर तुम्ही दुसऱ्या कडवं तुम्ही बघितलं ते जणू एक भावनांचं प्रतिबिंब आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे. जणू वातावरण हे सजीव झालेलं आहे पावसामुळं आणि हे सजीव झालेलं वातावरण आपल्याला जणू खुणावत आहे आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे. पुढे अलंकार सांगायची झाली तर अलंकारामध्ये आपण इथे एक चेतन गुणोक्ती अलंकार देऊ शकतो. चेतन गुणोक्ती अलंकार केव्हा होतो, कशाला म्हणतात चेतन गुणोक्ती अलंकार? तर चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये एखादी निर्जीव जी वस्तू आहे ती जणू सजीव आहे आणि सजीवाप्रमाणे ती कृती करते आहे असं एक वर्णन केलेलं असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पर्सनिफिकेशन असं म्हणतो. तर असं काहीसं चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण. याच्यामध्ये जशी आपण उदाहरणं देऊ शकतो की रोमांचित ही गंध केतकी, फुटे फिले ही सोन चंपकी, लाजून या जायच्या लेखी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. ते अशी ह्या ओळी ज्या आहेत त्या चेतन गुणोक्ती अलंकाराचं आपण उदाहरण देऊ शकतो. आणि सोबतच यमक अलंकार सुद्धा, कारण की इथे यमक पूर्ण रचना आहे आणि म्हणून यमक अलंकार. ठीक आहे. यानंतर पुन्हा एक कवीची यशस्विता कशा प्रकारची, तर इथे काही शब्दप्रयोग जी केलेली आहेत ती निश्चितच आपलं मन आकर्षून घेतात, अंगावरती शहारिती निर्माण करतात, सोबतच जीवनाचं एक निसर्गाचं जिवंत दर्शन ती आपल्यापुढे ती उभं करतात आणि या सर्व बाबींच्यामुळे निश्चितच ही कविता जी आहे ती कविता आपलं मन भारून घेते. तर या सर्व मुद्द्यांनी तुम्ही या कवितेचं रसग्रहण करू शकता. तर थांबतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आणि पुन्हा पुढील भागामध्ये नवीन कविता घेऊन मी येणार आहे. या कवितेचे प्रश्न मी या तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला देणार आहे. हा दुसरा भाग आहे. धन्यवाद.